धारूर तालुक्यातील कानापूर गावामध्ये काल पाहिले तर स्वप्नील उर्फ बबली देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। मी आता त्या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी बबलूंचा खून करण्यात आला होता हे जे स्पॉट आहे या स्पॉटला पाहू शकता। या ठिकाणी आता ॲक्च्युली रक्ताचा सडा पडलेला आहे। हा दुसरा दिवस आलेला आहे आणि या दुसऱ्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी खूनाचे मोठे मोठे या ठिकाणी डाग देखील पडलेले दिसून येत आहेत। या प्रकरण संपूर्ण पाहिलं तरी हे प्रकरण गेल्या 2 वर्षापूर्वी पाहिले तरी संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत यांनी या ठिकाणी आत्महत्या केली होती। बबलू देशमुख यांच्या कंठावून आत्महत्या करण्यात आली होती आणि याच अनुषंगाने बबलू देशमुख यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि या 2 वर्षांमध्ये पाहिले तर संतोष देशमुख उर्फ बबलू देशमुख यांच्याशी वाद देखील होते आणि या वादातून काल त्यांनी या ठिकाणी पाहिले तर त्यांना बोलवण्यात आलं होतं की आपण वाद बसून मिटवता आणि याच अनुषंगाने या ठिकाणी बबलू देशमुख यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यावर 5 ते 6 जणांना युवकांनी जे वाद करण्यात आलं होतं। ज्या पाहिले जे वाद करण्यात आले ते जे कापूस उपटाची जी पट्टी असते त्या पट्टीने त्याच्या डोक्यात घालण्यात आली, त्याचा जागा निर्घृण खून करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणात पाहिले तर आता शिरसाळ पोलीस स्टेशनमध्ये 7 युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता पण पाहिले तर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि बाकी आता हेच जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांचे पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक देखील नेमण्यात आलेलं आहे आणि काहीच वेळा जे 3 आरोपी आहेत त्यांना आता धारूरच्या न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे। संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।